नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील 10वी कविता गोमू माहेरला जाते ही अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत ग दी माडगुळकर। या कवितेमध्ये कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधी भोळी माणसं यांचं सुरेख वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेले आहे। सुरुवातीला ही संपूर्ण कविता मी वाचून दाखवणार आहे आणि नंतर त्याचा अर्थ स्पष्ट करणार आहे। सुरुवातीला कवितेचे वाचन। गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी। भगवा अबोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी। उंची माडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या। झणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा। या कवितेमध्ये गोमू तिचं माहेर कोकणामध्ये आहे व सासर शहरामध्ये आहे आणि तिचा घोवा म्हणजे तिचा पती कोकण पाहायला आलेला आहे। म्हणून या कवितेमध्ये गोमू माहेरला जाते हो नाखवा, नाखवा म्हणजे मुख्य नावाडी, तर त्या मुख्य नावाड्याला तिच्या घोव्याला म्हणजे तिच्या पतीला कोकण दाखवायला सांगितलेलं आहे। आता काय काय दाखवायला सांगितलेलं आहे? दावा कोकणची निळी निळी खाडी, कारण कोकणामध्ये अथांग असा समुद्र असतो आणि त्याला निळ्या रंगाची खाडी असते। दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, समुद्राच्या दोन्ही तीराला दोन्ही काठाला हिरवी हिरवी उंच झाडी पसरलेली असते। भगवा अबोली फुलांचा ताटवा, अबोलीच्या फुलांचा ताटवा म्हणजे गुच्छच्या गुच्छ समुद्राच्या कडेने पसरलेले असतात। आता दुसऱ्या कडव्यामध्ये कोकणातील माणसं कशी आहेत हे सांगितलेले आहे। कोकणची माणसं साधी भोळी, अत्यंत साधी भोळी अशी कोकणातील माणसे आहेत। काळजात त्यांच्या भरली शहाळी, शहाळी म्हणजे कोकणामध्ये जो नारळ मिळतो तो हिरव्या रंगाचा, वरून अतिशय टणक आणि कठीण असणारा पण आतून अत्यंत गोड सुंदर पाणी असणारा असा हा नारळ असतो। तर कोकणातील माणसांचं हृदयसुद्धा असंच आहे। कोकणातील माणसांचं हृदय आतून अथांग प्रेमाने भिजलेलं आहे। उंची माडांची जवळून मापवा, तिथं माडाची नारळाची झाडं उंचच उंच वाढलेली असतात। त्यांची उंची इतकी असते की त्यांची उंची ही आपल्याला मापून घ्यावी लागेल अशा प्रमाणात ती झाडं उंच झालेली असतात। अशीच इथली लोकं असतात। सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिड्यात शिर रे अवखळ वाऱ्या। तिथं समुद्राच्या काठावर किंवा तिथं येणारा वारा हा अतिशय खोडकर आहे असं म्हटलेलं आहे। म्हणून ह्या वाऱ्याला जहाजाचं जे शीड असतं त्या शिडामध्ये शिर असं इथं कवीने सांगितलेलं आहे। आणि झणी धरणीला गलबत टेकवा, झणी म्हणजे लवकर आणि गलबत म्हणजे होडी किंवा नौका, आणि ती होडी किंवा नौका लवकर धरणीला टेकवा असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। अशी ही कोकणाचं वर्णन करणारी कविता अतिशय सुंदर पद्धतीनं ग दी माडगुळकर यांनी इथं सांगितलेली आहे।